राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय। आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे। यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक महागाई, घरभाडं, भत्ता आणि वेतनवाढही मंजूर करण्यात आली आहे। त्यांच्या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या 86,000 कर्मचाऱ्यांना मिळणार असून शासनाच्या तिजोरीवर दरमहा 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी महामंडळाकडून प्रवासी सेवा दिली जात असल्यानं ही सेवा म्हणजे राज्याची जीवनवाहिनी ठरली आहे। ही सेवा देणाऱ्या 86,000 कर्मचाऱ्यांच्या काही मागण्याही शासन दरबारी प्रलंबित होत्या। त्याच्या पूर्ततेसाठी विविध एसटी कर्मचारी संघटनांनी आंदोलनही केली आहेत। या सर्वांची दखल घेत आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व भत्ते मिळणार आहेत। त्यामध्ये महागाई भत्ता 53% 58% वाढवण्यात आलाय। घर भाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30 इतका करण्यात आलाय। याचबरोबर वार्षिक वेतन वाढीचा दर 2% 3% आणण्यात आलाय। या वाढीमुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे। एसटी महामंडळाची सर्व प्रकारची एकूण देणी 5,649 कोटी रुपये आहेत। ती भागवण्यासाठी सुद्धा शासनाच्या वतीनं विशेष आर्थिक तरतूद करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचंही नामदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं।